या जगामध्ये अशी एक जात आहे 1935 जालना जिल्हा पिंपरखेड नावाचं गाव घनसांगवी नावाचा तालुका 22-23 वर्षाच्या पोरीला रात्री ताप आली डेंग्यू झाला डोक्यावर परिणाम झाला छत्रपती संभाजीनगरच्या दवाखान्यात ॲडमिट 8 दिवस ॲडमिट राहून काही विलाज नाही झाला MRI केला सगळे CT स्कॅन केला सगळं करून पाहिलं कुठलाच विलाज चालत नव्हता त्या पोरीला वेड लागलं नीट ऐका मायबाप रडत होते त्या डॉक्टरच्या दारात बसून पण पर्याय नव्हता शेवटी झोपेच्या गोळ्या देऊन मायबापांना त्या पोरीला पाठवलं पोरीला झोपेची गोळी 3 वेळेला खाऊ घाला झोपून ठेवा ह्याच्यावर कुठलाच विलाज नाही हिचं डोकं आता पागल झालेलं आहे ह्याच्यावर विलाज कुठंच होऊ शकत नाही घरी आणून मायबाप त्या पोरीचा सांभाळ करतायत 24 वर्षाची पोरगी मोठमोठ्यानं ओरडते मोठमोठ्यानं हसते माता माऊल्यांनो लक्ष द्या माय आणि बाप ह्या दोन्हीचंही काम दोन्हीचंही कार्य दोन्हीचंही प्रेम ज्यांच्यात होतं पोरगी एकदा घरातून मायबापाच्या हातातून निसटली 4-4 दिवस घरी यायची नाही आणि कोणाला सापडायची नाही धावायची पळायची 50-50 किलोमीटर दूरवर जायची कुठेही राहायची तुम्ही म्हणाल वेड कशाचं होतं आरडणे ओरडणे हसणे मोठ्याने आणि अंगावर घातलेला कपड्याची पट्टी एक रुमालसुद्धा अंगावर न ठेवणे डोक्यात वेड असलं होतं कुणी अंगावर शाल टाकली टरकळ्या करून टाकाव्यात अंगावर मायबापानं दाबून दडपून कपडे घातले एका मिनिटात टरकळ्या करून टाकाव्यात 24 वर्षाची ती माझी बहीण तिला सगळा परिसर पुढे पुढे वेडी भामा म्हणायला लागला वेडी भामा आली रे भामी आली रे वेडी भामी एवढंच म्हणायचे चिडवायचे दगडं मारायचे पळत सुटली 1927ला भगवान बाबांनी पहिली वारी चालू केली पैठणची गडावरून नारायणगडावरून पहिली वारी आणि ती जी सुटली त्या पिंपरखेडून 40 किलोमीटरावर अंतरावर असलेल्या गंगेच्या किनाऱ्यावर शहागडला येऊनच थांबली 3 दिवस बाबांची दिंडी इकडून 5-6 हजार माणसाची पैठणला जाणारी दिंडी गंगेच्या काठावर थांबलेली आणि तिथून पुढे दिंडीचा प्रवास सुरू होतोय आणि ती माझी ती वेडी बहीण धावत पळत आली माणसं पाहिली की मोठमोठ्यानं हसायची तेवढे लोक पाहिले आणि पाहिल्यानंतर त्या दिंडीमध्ये घुसली पण तिचा अवतार अंगावर कपडा नाही लाज वाटली अरे छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्र आहे माणसामध्ये प्रत्येक माणसाच्या रक्ताच्या थेंबामध्ये छत्रपती शिवरायांचे संस्कार आहेत आणि संतांचे संस्कार आहेत माणसाने तोंड असे वाकडे केले हो तारुण्यात असलेली मुलगी ना आहे काय हिच्यावर देवानं वेळ आणली रे लोक असं तोंड करून तिकडे गेले वारीतले दिंडीतले पण माता भगिनी होत्या हो ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशामध्ये आम्ही जन्माला आलो आणि ती पोरगी पाहिल्याबरोबर सगळ्यांच्या मनामध्ये एकच भाव निर्माण झाला अशीच आमुची माता असती सुंदर रूपवती आम्हीही किती सुंदर जन्मलो असतो वदले शिवछत्रपती अरे अरे माता माऊली रे काहीतरी निश्चित हिच्यासोबत वाईट घडले रे हिच्या डोक्यावर परिणाम झालाय माणसं पुढं गेले बाया माणसं होते बाबांची खास भक्त दगडाबाई सांगळे दगडाबाई सोमा सांगळे नागलवाडी बाबांनी तिला माळ घातली होती लमाण समाजाची होती आणि पक्की वारकरीण होती दादा ती दगडाबाई म्हणली अगं कुठली तरी भोळी साळी पोरगी दिसायली डोक्यावर हिच्या परिणाम झालाय 2 बायका घेतल्या ती वारीत घुसलेली ती भामा दोन्हीकडून 2 बायांनी धरली दगडाबाईनं तिच्या अंगावर शाल टाकली हात काही सुटू देईना ते कपडा काही अंगावर ठेवीना आणि दिंडी थोड्याच वेळामध्ये दुपारच्या विश्रांतीला थांबली बाबांना बसायला दिंडीमध्ये एक चादर टाकलं बेडशीट आणि त्या चादरावर बाबा बसले चादरीवर बसले ओट्यावर एका मंदिराच्या समोर सगळे माणसं बसलेले गोंधळच गोंधळ त्या वेड्या भामीचा आरडाओरडा चालू आहे दोन्ही बायांनी धरलंय आणि बाबांच्या दर्शनाला घेऊन येत आहेत गोंधळ बाबा म्हणतायत दगडाबाई कशाचा गोंधळ चाललाय दगडाबाई म्हणली कोणीतरी ही पोरगी कुठून आली माहीत नाही हिच्या डोक्यावर परिणाम झालेला आहे बाबा आणि ह्या अंगावर कपडाच ठेवीत नाही बाबा आणि आरडते ओरडते सारखं हसते बाबा ही जरा पुढं आणा तिला शाल अंगावर गुंडाळलेली पुढं आणली ती पोरगी वेडी भामा 10 फुटांतरावरून बाबा उठून उभा राहिले प्रत्यक्ष घडलेला प्रसंग
तिथं तिथं जाऊन मी बाबांचं चरित्र लिहिलंय आणि लिहितोय अजून. प्रत्यक्ष त्या गावातले लोक आजही सांगतात. आणि बाबा असे उठून उभा राहिले. तिला म्हणाली, बाई तू स्त्रीची जात आहेस, माझ्या सुसंस्कृत महाराष्ट्रात जन्माला आलीस, हो, अशा अंगावर कपडे न घेता फिरू नये बाई. बाबांना काय माहीत आहे काय परिणाम झालाय. ती हसायला लागली मोठमोठ्यानं. बाबा म्हणले, करावं काय, अंतकरणात मायबापासारखी दया आली. जर हे माझं लेकरू असतं तर, आणि असं फिरलं असतं तर कसं वाटलं असतं. दया, या महात्म्याच्या अंतकरणासारखी दया या मराठवाड्यातल्या कुठल्या माणसामध्ये आतापर्यंत बघायला मिळाली नाही. बाबा खाली वाकले, बाजूला सरकले. खाली जो गादीपाठ बेडशीट टाकलेलं होतं, बेडशीट उचललं, हातात गुंडाळलं, डोळे बंद करून बाबांनी नमस्कार केला आणि सांगितलं, बाई बघ सगळ्या बाया कशा, बघ अंग भरून कपडे आहेत बाई, असं वागू नकोस माय. ते चादर होतं त्या अंगावर फेकलं. फेकल्याबरोबर चादरीचा स्पर्श तिच्या अंगाला झाला. तिच्या अंगावर चादर पडलं आणि चादरीचा स्पर्श झाल्याबरोबर बाबानं स्वतःचं पुण्य त्या वेड्या भामेला दिलं होतं. जसं ज्ञानोबारायांनी रेड्याला हात लावावा आणि रेडा वेद बोलावा, तसा प्रकार होता. ज्ञानोबारायांचे निस्सीम भक्त बाबा महाराज, त्या अंगावर ते बेडशीट पडल्याबरोबर लख प्रकाश पडला आणि भामेच्या डोक्यातलं वेड गेलं. भामेनं ते हातात घेतलं, त्या वेडा भामेनं, आणि ती वेडी भामा त्या अंगाभोवती गुंडाळून घेतलं. बायकांनी सोडून दिलं तिला आणि ते चादर गुंडाळून घेतलं. तिथून पुढे माझ्या बाबाचा प्रसाद आहे म्हणून ती बाई 45 वर्ष बाबाच्या दिंडीत राहिली. आणि ती बाई बेडशीटातच राहिली. गळ्यापासून गाऊनसारखी एक खोळ बेडशीटाची तिनं तयार करायची आणि इथून जे बांधायचं ते अंग कुठलंच दिसू द्यायचं नाही. इतकं सुद्धा 45 वर्ष तिनं वारी केली. आणि पुढे पुढे बाबांचे कीर्तन ऐकून, वारीतले कीर्तन ऐकून, मायबापो, त्या परिसरातल्या हजारो बाया एकत्रित करून तिनं स्वतःची दिंडी काढली पैठणला. आणि स्वतःची दिंडी काढून स्वतः प्रवचन करायला लागली, भजनात टाळ घेऊन उभा राहायला लागली. आता तिची समाधी तिच्या गावात आहे, तिथे सप्ताह होतो आणि त्या समाधीवर नाव आहे, परिसरातल्या सगळ्या बाया, परिसरातल्या सगळे माणसं पुढे म्हणजे 1972-73ला ती 2004ला गेली. 1972-73 पासून तिला सगळे लोक वेडी भामा नाही, हरिभक्त परायण सत्य भामाबाई महाराज जाय भाये म्हणून ओळखू लागले. हा प्रसाद आहे बाबांच्या दयार्द्र अंतकरणाचा. काय प्रसाद आहे एका वेडीला. मायबाप जितकं प्रेम करतात त्याच्यापेक्षा कितीतरी प्रेम बाबांनी, खरं सांगू का, आपणासारखी करीती तात्काळ. तुकोबारायला दुसरं काही सांगायचं नाही. माझ्या भगवान बाबाविषयी एवढंच सांगायचंय, आपल्या वेड्या आंधळ्या पांगळ्या लुळ्या लेकरावर जितकं मायबापाचं प्रेम असतं तितकंच प्रेम या मराठवाड्याच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या भागामध्ये अवताराला आलेल्या एका साधून इथल्या दीन दलित रंजल्या गांजल्या समाजावर केलं. माझ्या तुकोबारायांना वाटलं असेल की पुढे असा संत मराठवाड्याच्या भूमीमध्ये कार्य करताना, हो, त्याचा अवतार कार्य सुरू होणार आहे. म्हणून तुकोबारायांना वाटलं जे मायबाप आपल्या लेकरासाठी आपलं बलिदान देतात, तसंच समाजातल्या कुठल्याही जातीच्या, कुठल्याही धर्माच्या, गरीब आंधळ्या लुळ्या पांगळ्या माणसांचं मायबाप होण्याचं सामर्थ्य जर कोणात असेल तर ते देवात नाही तर ते साधूमध्ये आहे, ते संतांमध्ये आहे. जे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता. अशा मुक्त महात्म्याची ज्यांनी सेवा केली तर तो सुद्धा मुक्त होतो. महाराज, जसं दिवा लावला की घरात प्रकाश पडतो, तसं अशा महात्म्यांची सेवा केली की आपण सुद्धा त्या पात्रतेचे होतो. म्हणून तुम्हा गावकऱ्यांचं मला नवल वाटलं. सध्या महाराष्ट्राकडे पाहिलं आणि आमच्या जिल्ह्याचे नेते माननीय विलासरावजी देशमुख साहेब आणि महाराष्ट्राचे लोकनेते आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब
मला दररोज वाटतं हे दोन जर असते तर आज महाराष्ट्राची ही अशी अवकळा नसती महाराष्ट्रात. अरे 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 नसती नसती नसती. ह्यांच्या मनाला सुद्धा कधी जातीवाद शिवला नाही. लोकांना काय म्हणायचं ते म्हणू द्या. सध्या महाराष्ट्रामध्ये अलीकडं जे विष पेरलं जातंय, अरे किती गुन्ह्या गोविंदानं नांदणारे, काय मैत्री दोघांची आणि काय मराठवाडा घडविला. अरे लोकांना कधी जातीवाद स्पर्श सुद्धा केला नव्हता ते दोघं होते तोपर्यंत. कधीच नाही. हे मानावं लागेल, या देशाला सुद्धा मान्य करावं लागेल. अलीकडं माणसात माणसं राहिली नाहीत महाराज. भगवान बाबांनी सगळ्या जातीपातींना एकत्र करण्यासाठीच आपलं आयुष्य घातलेलं आहे. लक्षात ठेवा, भगवान बाबा जातीवादी कधीच नव्हते. भगवान बाबा जातीवंत साधू होते. जातीवादी असणं वेगळं आणि जातीवंत असणं वेगळं. ह्या गावाचं नवल वाटलं मला. वा क्या बात आहे. इथल्या सगळ्या जातीगोतीच्या माणसाच्या चरणावर मी माझा नाक घासतो. हे असं पाहिजे. छत्रपती शिवरायांची जयंती सगळ्यांनी मिळून साजरी केलीच पाहिजे. श्री संत भगवान बाबांची पुण्यतिथी सगळ्यांनी मिळून साजरी केलीच पाहिजे. आदरणीय लोकनेते, मी थकणार नाही, मी रुकणार नाही, घेतला वसा कधी टाकणार नाही. 18 पगड जातीतल्या कुठल्याही माणसासाठी, त्याचं काम करण्यासाठी मी कधी कुणापुढे झुकणार नाही. मी मोडेल पण कधी वाकणार नाही. माझा शेतकरी आणि 18 पगड जातीतला गोरगरीब याच्यासाठीच माझा शेवटचा श्वास सुद्धा असेल हे म्हणणारा. आणि ज्या रेणापूर माझ्या मतदारसंघानं 65% मराठा समाज असून सुद्धा 5 वेळा ज्यांना निवडून दिलं, कुठं होता जातीवाद? का तुमचे डोके बंद पडलेत आता हेच कळत नाही. पण 65% लोक मराठा समाज असताना सुद्धा साहेबाला त्यांनीच निवडून दिलं 5 वेळा. काय बोलता? कुठं होता जातीवाद? अरे का डोक्यात खूळ शिरून घेतलंय आनंदानं नांदायचं सोडून? आणि भगवान बाबाच्या वाट्याला हे असे प्रसंग आले नव्हते का? आले होते. असे प्रसंग अनेक वेळा आले होते. सांगू पोरांनो, लक्षात ठेवा, डोक्यात जातीचं विष घेऊन कधी माणूस मोठा होऊ शकत नाही, कधीच नाही. या कीर्तनातून एवढा संदेश घेऊन जा. कोणती होती जात? देवराव पाटलांची. मला विषय सोडायचा नाही. ज्या दिवशी गोपीनाथ मुंडे साहेब त्या दिवशी मुंडे साहेबच दिवसभर. ज्या दिवशी यशवंतराव चव्हाण साहेब त्या दिवशी यशवंतराव चव्हाणच. आज भगवान बाबा तर भगवान बाबाच. लक्ष द्या. बीड तालुक्यामध्ये नागापूर नावाचं गाव आहे. गेलो होतो. भगवान बाबा नेहमी जायचे. महिन्याला 2 महिन्याला चक्कर असायची. माघ पौर्णिमेच्या दिवशी तिथले एक सुंदर त्या काळातले भजनी होते देवराव साळुंके पाटील. एकुलतं एक पोरग. भगवान बाबाचे फार निस्सीम भक्त. बाबा कीर्तनाला गेले त्यांच्या गावी. पौर्णिमेचा नियम बाबाचा होता. बाबा गावामध्ये गेले. हे भजनी मंडळ या गावचं, तसे त्या गावचं भजनी मंडळ. बाबा संध्याकाळी पोचले की मंदिरावर थांबायचे. कीर्तन झालं की मंदिरावरच राहायचे. आणि मग हे भजनी मंडळ तोंड पाडून बसलेलं होतं, असं चेहरा पाडून बसलेलं होतं. बाबांनी गेल्याबरोबर पाहिलं, अरे हे रामूजी. रामूजी नावाचा एक भजनी होता. रामूजी, अरे सगळे भजनी आणि माणसं नाहीत, सगळं भजनी मंडळ असं इको बंद करा ना चक. सगळं भजनी मंडळ असं का बसले तोंड पाडून? कशासाठी? रामूजी उठला, बाबांचं दर्शन घेतलं. बाबा काय करावं? सगळ्या भजन्यांना, सगळ्या या गावातल्या वारकरी संप्रदायाला घेऊन चालणारे देवराव पाटील साळुंके. बाबा त्यांच्या पोराचं काही खरं नाही. तिकडं सगळी भावकीन सगळा गाव जमलाय. बाबा म्हणले, काय झालं पोराला? विषम ज्वर, डेंगू झाला बाबा. डॉक्टरनं सांगितलं की आता याच्यात काही राहिलं नाही, हा 4-2 घंट्याचा सोबती आहे. आणि सगळं गाव रडतंय बाबा. एकुलतं एक पोरग त्यांचं. हो माहीत आहे की मला, त्यांच्या घरीच जेवायला जातो ना मी दर पौर्णिमेला. अरे पण असं कसं झालं? बाबांना पायातली वाहनं घालायची सुद्धा सोय नाही, वाहनं घालायची सुद्धा आठवण नाही.
लागलीच मागं फिरले आणि तसेच पळत सुटले. कुठे? देवराव पाटलांच्या घराकडे. जाऊन या एकदा त्या गावात, विचारून या, पाटलाच्या घरी जाऊन या. हो, बाबा गेले. ह्या सगळ्या म्हाताऱ्या कोताऱ्या बाया माणसं रडतायत. गावातल्या काही भगिनी, गावातल्या काही माता माऊल्या कुणी लिंबू उतरून टाकतंय, कुणी फडा उतरतंय अंगावरून, त्याच्या बाहेर वसा झाला असेल, भूतखेत लागले असतील. हाच डोक्यामध्ये विषय धरून लोक नाना प्रकारचे प्रयोग करतायत. बाबा म्हणाले, सरका, अंड उतरायचं, कोंबडीचं पिल्लू उतरायचं, हे काय अंधश्रद्धा लावली तुम्ही, बाजूला व्हा. बाबांनी सगळ्या बायांना बाजूला केलं. तुळशीचे पानं आणा. तुळशीचे पानं आणले. मेल्यागत पडलेला पोरगा, त्याचं नाव सुदाम. सुदाम. हो, आता संपलंय त्याचं आयुष्य. हो, देवराव पाटील म्हणले, बाबा डॉक्टरांनी सांगितलंय आता हे जगू शकत नाही. काय माझं प्रारब्ध आहे बाबा. महाराज डोळे बंद केले, तुळशीचे पानं हातात घेतले, वरून त्या तांब्यातलं पाणी हातावर घेतलं. हो, परमात्म्याकडे याचना केली. अरे आयुष्यभर या गावचं भजन चालवणारा माणूस, त्याच्या वाट्याला काय आणलं शे देवा, माझी पुण्याई घे, पण आज या प्रसंगातून याचा मुलगा उठू दे. बाबांनी प्रार्थना करावी. ते तुळशीचे पान आणि ते पाणी त्या पोराच्या तोंडावर शिंपडलं आणि अंगाला लावलं आणि शिंपडलं. पोरात चेतना निर्माण झाली. दुसऱ्या क्षणाला बाबा म्हणाले, काही होणार नाही, रडू नका. अशीच घडलेली कथा आहे. काही होणार नाही, रडू नका. नुसती चेतना, हातपाय हल्ले आणि बाबांनी मोठ्यानं हाक मारली, सुदाम, अरे किती वेळचा मी इथं येऊन बसलोय, तिकडं कीर्तन सुरू करायचंय आणि तू कसा झोपलास असा, उठ. महाराज तशा अवस्थेतलं पोरग खडबडून उठून जागं झालं आणि बाबाला म्हणलं, बाबा तुम्ही कधी आलात. बाबांची ओळख परिचय होता. पोरग वाचविलं. देवराव पाटलाच्या तोंडातून वाक्य निघाले, काय, अरे आम्ही मायबाप असून सुद्धा आम्ही काही करू शकलो नाही, पण बाबा तुम्ही 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 संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी पतित कीर्तिमानो, कायमी पतित कीर्तिमानो, हे अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण, अवतार तुम्हारा कारण. तुम्ही संत माय बाप. चकलांबा नावाचं गाव आहे. 100 बाब आतापर्यंत देवा मला, म्हणजे मी जितकं फिरलोय, बाबा जिथं जिथं जात होते तिथे तिथं घडलेल्या अशा घटना माझ्याकडे 137 आल्यात. आता तुम्हाला मी 2-3 सांगू शकतो एका कीर्तनात, त्याच्या पलीकडे काय सांगू शकतो. अजून तर माझं मध्य प्रदेशापर्यंत बाबा जात होते, कर्नाटकात जात होते, इंद्रवल्लीपर्यंत तेलंगणात जात होते. तिथपर्यंत जायचं अजून राहिलेच, तिथं मला पोहोचायचे. चकलंबा नावाचं गाव आहे. निवृत्ती ढाकणे नावाचा पोलीस, शास्त्रीजी अजूनही बऱ्याच कीर्तनातून सांगतात. आताही आदरणीय प्रातस्मरणीय नामदेवजी महाराज शास्त्री हे सांगत असतात, बाबा काय होते हे लोकांना असं कळणार नाही. मूर्तिमंत, ऐश्वर्य संपन्न,
आणि बाबांसारखे दयाळू आणि शांती या मराठवाड्याच्या भूमीमध्ये असा साधू झाला नाही की शांती ब्रह्म ज्यांना म्हटलं जावं. बाबाची शांती श्री संत एकनाथ महाराजांचाच अवतार पुढचा म्हणजे बाबा होते. चकलांब्याचे निवृत्ती ढाकणे नावाचे पोलीस, बीडला पोलीस, एक मुलगी 5 वर्षाची पोरगी. माता माऊल्यानो, काय श्री संत भगवान बाबांचं एक एक चरित्र सांगावं तुम्हाला. अरे मरून पोटाला जावं वाटतंय त्यांची सेवा करावी. त्यांचं चरित्र एकदा जर ऐकलं तर. आणि त्या छोट्याशा मुलीला कावीळ झाला, कावीळ, कौळ झाला, कौळ. युवाई इकडे लक्ष द्या. युवाई, कावीळ झाला, बीडच्या दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं. घर गावाकडेच होतं, निवृत्ती ढाकणेचं. चकलांब्यामध्ये फार करून प्रसंग आहे. त्या बेस वाढव रे थोडा. सगळ्या डॉक्टरांनी सगळे उपाय करून पाहिले, केले उपाय. पोरांनो, पोटात एकदा कावीळ उतरला, फार कठीण असतं माणसाचं जगणं. सिद्धेश्वर महाराज डॉक्टरांनी सांगितलं की बाबा लेकरू आता हाती लागत. सगळे पर्याय करून पाहिले आम्ही. घरी घेऊन जा, लोकांना, जवळच्या पाहुण्या रावळ्यांना पाहू द्या, जिवंत आहे तोपर्यंत बघू द्या, आता याच्यावरचा विलाज आमचा संपलाय. घरी घेऊन आले. सगळे पाहुणे गावागावातून येत आहेत. लेकराला फार मोठा आजार झालाय आणि आता लेकरू वाचणार नाही, 2 दिवसाची गॅरंटी सांगितली आहे. त्याच्या अगोदर ही घटना 1959ची. त्याच्या अगोदर 1951ला जेव्हा नारायणगडावरून नीच लोकांनी, दुष्ट लोकांनी बाबाला गडावरून खाली हाकलून दिलं, उतरलं आणि कलंक लावला बाबांच्यावर, एवढा मोठा कलंक. पण बाबा म्हणले, ज्या माणिक बाबांसाठी, माणिक महंतांसाठी मी घरादाराचा त्याग केला, माझे मायबाप सोडले, माझं गणगोत सोडलं आणि 37 वर्षामध्ये एकदाही गावाकडे परत गेलो नाही. ऐका मायबापो, आणि हा नारायणगड मी मोठा केला. लोकांच्या दारात जाऊन 1-1 रुपया गोळा केला, नारायणगडाला एवढं मोठं केलं. काय या लोकांचं मी बिघडविलं असेल? का लोक मला छळत असतील? 1951ची वारी परत आल्यानंतर वद्यवारीला जेव्हा गडावर सगळे वारकरी जमायचे, सगळे गावोगावचे लोक जमायचे. बेस थोडा कमीच करा, थोडा इको द्या, फार त्रास होतोय हो माय बापू. आणि वद्यवारीला ताई काही लोकांचं कामच असतंय, हैदराबाद पर्यंत कोर्टात केसेस भगवान बाबांवर. कितीतरी वेळेला अशा लोकांनी, मग त्या तसल्या दुष्टाला जातपात नसते, ते कुठल्या जातीचे असतात माहीत नाही. ऐका, त्यांचा एकच धंदा चांगल्याला त्रास देणे. बीडच्या कोर्टात केस, हैदराबादच्या कोर्टात केस. अनेक वेळा तलवारी घेऊन बाबांवर मारेकरी पाठवले. रात्रीच्या वेळेला अनेक वेळा अडवलं, हा बाबा इथून पळून जावा, कुठलं कोण पोरग, माय ना बाप कुणाचाच पत्ता नाही, कुठून आलंय आणि आता या गादीवर बसलंय, याला हकाललं पाहिजे. एवढंच डोक्यात होतं त्या लोकांच्या. महाराज, काही करून उपाय जेव्हा चालत नाही तेव्हा चारित्र्यावर शिंतोडे उडविले जातात. चारित्र्य हनन केलं जातं, चारित्र्य हनन केलं जातं. आणि तेच केलं त्या लोकांनी. 1951च्या वारी परत फिरलेल्या वारीमध्ये पुढच्या वद्यवारीमध्ये जे कीर्तन होतं, बाबांचं कीर्तन झालं. रात्री 12 ते 2 भजन झालं. 2 वाजता सगळे झोपायला गेले. बाबांची मोठी जी खोली होती ताई, त्या खोलीत बाबांचा पलंग टाकलेला आणि त्याच्या आजूबाजूला सगळ्या माता माऊल्या,
त्या दिवशी गर्दी फार होती गडावर, पण 11 लोक झोपले नव्हते. 11 त्या दुष्टाची टीमच होती. ते 11 लोक झोपले नव्हते. बाबा झोपायला गेले 2 वाजता. सगळे लोक झोपलेले पाहिले आणि हे फक्त झोपेचं सोंग करीत होते. चारित्र्यावर शिंतोडे उडवण्यासाठी टपलेले. मुक्ताबाई मावशी काळे, बाबांची मानलेली बहीण, तिच्याच पिशवीमध्ये दुष्टाने हात घातला. तिथली चोळी काढली, फुटलेल्या बांगड्याचे काच गोळा केले. त्यांना माहीत होतं की बाबा, इको कमी करा, हे आपलं बेस कमी करा. बाबा पहाटे 4:30ला उठतात. बाबांचा नियम आहे, पखाल डोहावर जातात. पखाल डोहावर जाऊन सकाळचं क्रियाकर्म आटोपून गडावर येतात. बरोबर 4:30ला बाबा उठले आणि गडाच्या खाली उतरायला लागले. तोपर्यंत या दुष्टांनी त्या बांगड्या आणि चोळी बाबांच्या अंथरुणामध्ये टाकली. आणि मग लोकांना म्हणायला लागले, अरे 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 उठा, हा कसला ब्रह्मचारी. नारायणगडाची गादी बाटवली. हा ब्रह्मचारी नाही, हा व्याभिचारी आहे. बघा याचं कृत्य काय करतो हा बुवाबाजी. हा ढोंगी आहे. आम्ही म्हणत होतो लोकांना, लोक ऐकत नाहीत. बघा आपल्या डोळ्यांनी. लोकाला काय मग, आंधळ्याची वरात आणि बहिऱ्याच्या घरात, येड्याचं भांडण मुक्याच्या दारात. लोकांना फक्त एक म्हणायला उशीर आहे. गावातल्या हे या घरी ह्या पोरीचं असं असं झालं म्हण, तोवर तर गावात बातमी आबा बाबा 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 बाबा, हो त्या माणसाला कोणता तरी रोग झालाय म्हण बाबा मोठा. तोवर तर लोक म्हणतात आता उद्या मरत आहे म्हण. ते लोक असे असतात. दुष्टाची कमी नाही महाराज. सगळे लोक उठवले त्या दुष्टांनी. ताई आणि तो प्रसंग दाखविला. म्हणले तुम्ही ज्याला ब्रह्मचारी समजता, तुम्ही ज्याला गुरु मानता, त्याचं कृत्य पहा. आत्ताच्या आत्ता हा बुवा इथून हकलला पाहिजे. हे ढोंग आहे, हा ढोंगी आहे, लुटतोय समाजाला. आणि बाबा 5:30 वाजता खालून वर येत आहेत. आल्याबरोबर हे दुष्ट पुढेच उभा आहेत. सगळे लोक चर्चा करतायत एकमेकात. बाबा आल्याबरोबर ते समोर झाले आणि म्हणाले, बाबा हे काय चालवलंय तुम्ही या गडावर. तुम्हाला आता या गादीवर बसण्याचा अधिकार नाही. तुम्हाला या गडावर राहण्याचा अधिकार नाही. बाबा आत्ताच्या आत्ता तुम्ही या गडाच्या खाली व्हा. गडाच्या आत्ताच्या आत्ता खाली व्हा, नाही तर आम्ही जगाला माईक लावून ओरडून सांगू हा भोंदू बाबा आहे, हा व्याभिचारी आहे, हा स्त्री लंपट आहे. चक्कर आली. हजारो विंचू एकदाच नांगी मारावेत. शेकडो इंगळ्या एकदाच डसाव्यात. अशी अंगात आग झाली. कानात तापलेलं शिसव होता असे शब्द लोकांचे पडत होते. एवढा मोठा महात्मा चक्कर येऊन खाली पडला. नाथा मिसाळाना आणि लालाना हात देऊन उठवला. तोंडावर पाणी मारलं. उठून बसवला. देवा, बाबांच्या तोंडून शब्द निघाले, देवा याच्यासाठी 37 वर्षे या गडाची सेवा केली होती का रे. एवढा काय वैर आहे माझं या लोकांचं. काय वाटोळं केलंय मी या लोकांचं. आणि काय वाटोळं केलंय देवा तुझं. देवा तुझा माझा कार्य वैराकार, दुःखाचे डोंगर का दाखविश. देवा एवढा मोठा कलंक. मी जाणार, गड सोडून जाणार. या गडासाठी 1-1 रुपया भीक मागितलाय, पण या गडाचा 1 रुपया माझ्या संसारासाठी, माझ्या घरासाठी, माझ्या आयुष्यासाठी कधी लावला नाही. गडालाच लावलाय. कोणत्या कर्माची फळं भोगायला लावतोयस देवा. केवढा मोठा कलंक. पण देवा हा भगवान बुवा इथून जाणार, हिमालयात जाणार, पण हा कलंक घेऊन नाही जाणार. कलंक पुसून टाकल्याशिवाय हा भगवान बुवा जाणार नाही. हा भगवान बुवा जाणार नाही.
ते लोक म्हणतायत आताच्या आता उतरवा, पुन्हा गादीला हात लावायचा नाही, आताच्या आता उतरवा. काय प्रसंग असेल हो. हजारो लोक जमलेली आणि त्या लोकांमध्ये एवढा निर्मळ अंतकरणाचा महात्मा. काय प्रसंग असेल हो. खांद्यावर रुमाल टाकला, बाबा गडावरून खाली उतरायला लागले. दुष्टांची पोळी पिकली, महाराज हसायला लागले. हा, शेवटचा डाव तरी सक्सेस झालाच की नाही. याला पदावरून काढलं की नाही, गादीवरून काढलंच की नाही. शेवटचा डाव कसा टाकला. ते हसतायत, बाबा खाली उतरतायत, डोळ्यात अश्रू आहेत, डोक्यामध्ये विचारांचं काहूर आहे. समोरून कारभारी नावाचा माणूस आला, पाटील, कारभारी पाटील. बाबांनी सांगितलं, रात्रभर जागरण करून तोंड माझं कसं तरीच पडलंय, मला सुपारी दे. पखाल डोहावर तोंड धुतो आणि आडकीतान सुपारी दे, मी सुपारी खातो. आडकीता आणि सुपारी दिली त्या कारभारी नावाच्या पाटलांनी दिली. बाबा तिकडे कुठे चाललाय, आलोच, तू बस जरा कारभारी. शिंदाडीचं बेट आहे, आता तलाव आहे. त्या पखालडोहाच्या बाजूला बाबा त्या शिंदाडीच्या बेटात जाऊन बसले. परमात्म्याच्या नावानं टाहो फोडला. देवा, मी कसं राहायचं, माझं चारित्र्य, माझ्या आईच्या स्पर्शाशिवाय मी अजून दुसऱ्या कुठल्या स्त्रीला स्पर्श केला नाही, पण काय मला हे फळ भोगायला मिळते. देवा, काय बिघडविलं या समाजाचं, या लोकांचं, मी सांग. असा सांगणार नाहीस तू. तोच आडकीता उचलला, हातात घेतला, एका झटक्यात निर्णय घेतला. सांगितलं, मी आता गडावर थांबणार नाही, पण माझ्यावरचा कलंक आत्ताच्या आता पुसणार. स्वतःच्या हाताने जगातलं एक नंबरचं दिव्य केलं, जे या महाराष्ट्रात कोणी केलं नाही. बाबा उठून उभा राहिले आणि स्वतःचं लिंग स्वतःच्या हाताने त्या आडकीताने कापून बाजूला फेकलं. रक्ताच्या थारोळ्यात बाबा नाहले, रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या, रक्त जिकडं तिकडं पडलं. बाबा बेशुद्ध झाले. कारभारी माणूस जवळ आला, पाटलांनी जखमजुडीचा पाला घेतला, बाबाच्या तोंडावर पाणी मारलं, उठवलं. बाबांना गडावर घेऊन, बेस कमी करून टाक, बाबांना गडावर घेऊन गेले. तेवढ्यामध्ये लाला समोरून आला, बाबाचा सेवक आणि नाथा मिसाळ. मोठ्यानं हंबरडा फोडला. बाबाचं अंग रक्तानं भरलेलं होतं, बाबाची धोती, बाबाचं शर्ट पूर्ण रक्तात भिजलेलं होतं. बाबा, हे काय केलं तुम्ही. खोलीमध्ये घेऊन गेले, ते धोती काढली, शर्ट काढलं. महाराज त्या दोन सेवकांनी पाहिलं तर बाबांनी स्वतःचं लिंग स्वतःच्या देहापासून कापून फेकलेलं होतं. बाबा, हे काय जगावेगळं दिव्य केलं. बाबा, दुष्ट लोकांच्या सांगण्यावरून, दुष्ट लोकांचा छळ सहन करण्यामुळे तुम्ही हे काय केलं. नाथा, आता तरी माझ्यावरला कलंक. अरे, ज्या इंद्रियामुळं लोक मला नाव ठेवत होते, ते इंद्रियच मी माझ्या शरीरापासून बाहेर फेकलंय. आता कुणाची मजाल आहे माझ्यावर आरोप घेण्याची, माझ्यावर आळ घेण्याची मजाल नाही. लगेच बाजीराव पाटलांच्या जीप बोलवली. त्या जीपमध्ये टाकून बाबांना बीडला नेलं. तिथं विलाज होत नाही, नगरच्या इंग्रजाच्या दवाखान्यात नेलं. इकडं जिथं बाबानं हे दिव्य केलं, जिथं ते रक्ताच्या चिळकांड्या उडाल्या आणि थेंब उडाले, आज बी त्या पखालडोहाच्या काठावर, त्याच ठिकाणी जिथं तलाव आहे त्याच ठिकाणी अजूनही तुळशीचे एवढे मोठमोठे बुड आहेत. त्याचा कणही सेवन करणार नसेल तर मी घरी जाऊन काय उपयोग आहे. त्यामुळं बाबा, तुम्ही येणार नसाल तर मला सुद्धा घरी जायचं नाही. आणि मग बाबांनी ऐकलं, गाडीत बसले आणि परत आले. आणि बाजीराव पाटलांनी त्याच्या आईने सांगितलं की आम्ही तुम्हाला हा 12 एकरचा सगळा, जिथं कोणी जात नाही, उघडा माळ आहे, ज्याला धुम्यागड म्हणतात, धौम्य ऋषीची समाधी आहे, जनार्दन स्वामीची समाधी आहे, पण चोरांचा तिथं धुमाकूळ आहे. तो माळ आम्ही तुम्हाला देऊन टाकतो. भगवान बाबा, तुम्हाला जसं करता येईल तसं तिथं बांधकाम करा. माळच देऊन टाकला धुम्यागड. वामन भाऊ म्हणायचे सदा, अरे किसन्या, किसनराव आवरवाडीकर, ते म्हणायचे, भाऊ भाऊ तुम्ही जरा लोकायला नीट बोल जा, लोक तुमच्या जवळ येईना झालेत. बघा भगवान बाबा आले आत्ताच मंदिरात, तुमच्या समोर आले
आणि गुडघ्या इतका पैशाचा ढीग लागलाय त्याच्या पायावर. तुम्ही माणसाला नीट बोलत ना, तुमच्या जवळ कोणी येत नाही. भाऊ बघा ते ढीग पैशाचा. ए किसन्या, तुला माहित नाही रे, ते भग्या नुसता वारकरी नाही, तो भगवंताचा अवतार आहे. आणि लक्ष्मी त्याच्या पायाची पूजा करते म्हणून पैशाची ढिग लागत आहेत. ए बाबा, तेव्हाच नाही आता बी त्या भायाळा गावानं, एका गावानं 4 कोटी दिले. आमच्या एका वंजरवाडीनं, तिकडं मी जातो कीर्तनाला, त्या एका वंजरवाडीनं 45 घर आहेत, 1,11,00,000 दिलेत. असे शेकडो गाव आहेत महाराष्ट्रातले. 1200 कोटी रुपये माझ्या भगवान बाबा. काय श्रीमंती आहे रे. लोक सांगतात आताही, ते वामन भाऊ म्हणायचे, अरे हे भग्या एखाद्या माळावर बी जाऊन बसला, खडकावर बी, तर तिथं बी पैशाचे ढिग लागत येत र. 1200 कोटी रुपये या महाराष्ट्रानं द्यावेत. कशासाठी? भगवान बाबाची इच्छा होती. काय? घराघरात ज्ञानेश्वरी पोचली पाहिजे. आणि आदरणीय शास्त्रीजींनी भगवान बाबाची इच्छा पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातलं 1 नंबरचं मंदिर भगवानगडावर बांधायचं ठरविलं माऊली ज्ञानोबारायांचं. आणि ते मंदिर बांधण्यासाठी महाराष्ट्रातल्या कुठल्याही गावातून 25 लाख, 50 लाख, 1 कोटी, 2 कोटी, 3 कोटी, 1.5 कोटी, अरे काय पैसे झाले का काय झाले? आयुष्यभर एका गावात राहून एका गावासाठी 2 कोटी रुपये जमा होईनात. सहजच शास्त्रीजी गावात गेले की लोक म्हणालेत, मंदिरासाठी आमचे 50 लाख, आमचे 1 कोटी. भगवान बाबांचा प्राण होते ज्ञानोबाराय आणि ज्ञानेश्वरी. मला वाटतंय 2 तास 5 मिनिट झाले, वेळ निघून गेलाय सगळा. हो, वेळ निघून गेलाय. कीर्तनाचा वेळ 9:30 ते 11:30. हे काय कारभारी तिथं बसलेत. आता ते वरी बघत नाहीत, मला माहित आहे. मला पुढे तिथं जाऊन कार्यक्रमाला, तिथं 10-5 हजार लोक थांबलेले आहेत. पण या इथल्या तरुणांची फार इच्छा, 25 मोटरसायकल घेऊन आलते माझ्याकडे. बाबा तुमचंच कीर्तन पाहिजेच आम्हाला, ऐका माय बापू. आणि त्या तिथून आलोय. गोविंदा, पोरगी 2 दिवसात मरणार आहे सांगत होतो. गड असा शब्द उच्चारला. या महाराष्ट्रातल्या कोणाच्याही मनामध्ये एकच गड येणार, तो भगवानगड. आधी गड हा शब्द म्हणल्याबरोबर, हे मी नाही सांगायला, 1 मे 1958 जेव्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब आले, तेव्हा त्यांचं वाक्य आहे, जशाला तसं कोरून ठेवलंय मी. ते पहिलं वाक्य म्हणाले, मला वाटलं होतं आपल्या छत्रपती शिवरायांनी 18 पगड जातीचे लोक एकत्र करून, मावळ्यांना एकत्र करून, मुघलांना इथून हद्दपार करून, शस्त्राच्या तलवारीच्या जोरावर मुघलांना इथून बाहेर काढलं आणि अनेक गड किल्ले बांधले. या महाराष्ट्राची शान वाढवली छत्रपती शिवरायांनी. तसंच मला वाटलं होतं भगवानगड म्हणजे भगवान बाबांनी हो शिवरायांसारखंच एखादं कार्य केलंय. छत्रपती शिवाजी महाराजांनी 300च्या वर किल्ले बांधले. भगवान बुवांनी ह्या काळात एखादा बांधला असेल असं वाटलं म्हणून आलो. पण इथं आल्यानंतर कळलं की भगवान बाबांनी शस्त्राच्या नाही तर शास्त्राच्या जोरावर 18 पगड जातीतला गोरगरीब माणूस, ऊसतोड कामगार एकत्र केला आणि त्यांच्या 1-1 रुपयातून, कष्टातून हा भक्तीचा गड तयार केला. भगवान बाबा सामान्य नाहीत. हे भाषण आहे, 1 मे 1958चं भाषण आहे त्यांचं, मुख्यमंत्र्याचं. भगवान बाबा सामान्य नाहीत. म्हणून मला आज असं वाटतंय, भगवान बाबांनी जी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर भक्ती संप्रदायात जी क्रांती केली, भगवान बाबा सामान्य नाहीत. म्हणून हा गड धुम्यागड नाही, तर आजपासून या गडाचं नाव मला वाटतंय भगवानगड असावं. आणि तिथून भगवानगड हे नाव पडलं.
1951ला जेव्हा भगवान बाबा धुम्यागडावर गेले, इथून नारायणगडावरून हाकालल्यानंतर भगवान गडावर गेले, कष्टकरी मजुरांनी आपले 2-2 रुपये 5-5 रुपये, माझ्या त्या भागातल्या ऊसतोड मजुराच्या बायकांनी हो गळ्यातले दागिने कानातले कुडकं भगवान बाबांच्या गड बांधण्यासाठी समर्पित केले होते. आणि तेवढ्यात हा पोलीस 1951ला गेला होता. एवढी गोष्ट मला पूर्ण करू द्या. ऐका, 1951ला होती ती नोकरी सोडली, भगवान बाबाकडे गेले. भगवान बाबाची नारायणगडावर असल्यापासून निवृत्ती ढाकणीनं फार भक्ती केली, बोलू नका कोणी, फार भक्ती केली मोठी. आणि त्यावेळी नोकरी सोडून दिली. PFच्या खात्यामध्ये 20,000 रुपये जमा होते त्या काळात. 1951ला उचलले आणि भगवान बाबांच्या समोर गेला आणि बाबांना म्हणाला, बाबा तुमच्यावर काय वेळ आली? एवढा मोठा महात्मा, आवाज कमी ठेव, एवढा मोठा महात्मा पण आमच्या डोळ्यासमोर अशा उघड्या दगडावर बसून आंघोळ करतोय. आज 6-7 वर्ष झालं उघड्या दगडावर, आणि एक राहुटी बांधून तसल्या माळावर राहिले भगवान बाबा. 7 वर्ष गडाचं बांधकाम चालू होतं 1951 पासून. लक्ष द्या माय बापू, सामान्य संघर्ष नाही. उघड्यावर आंघोळ केली या महात्म्यानं, उघड्यावर 7 वर्ष. आणि तो 1951ला गेलेला तो निवृत्ती ढाकण्यानं 20,000 समोर ठेवले. बाबा मला लय स्वाभिमान आहे तुमचा, जोपर्यंत हा गड होणार नाही तोपर्यंत निवृत्ती ढाकणे नोकरी करणार नाही. नोकरीचा सगळा पैसा तुमच्या पायावर ठेवतो बाबा, हे 20ला 20,000, आणि हा गड होईपर्यंत मी तुमच्या जवळच थांबणार आहे. बाबा म्हणाले, येड्या, नोकरी सोडून गड तयार होत नसतो. तू प्रजेचं रक्षण करणार आहेस, तू नोकरीवर उद्याचे उद्या जा. 2 महिन्यानंतर कार्तिकीची वारी आहे, पंढरपुरात मठात येऊन मला एकादशीला भेट. हे पैसे उचल, घेऊन जा, आपापल्या लेकरा बाळात जा. या पैशाची मला गरज लागेल तेव्हा तुला मी मागून घेईल. उचल ते गाठोडं, घेऊन जा, आणि एकादशीला मला भेट 2 महिन्याला. पंढरीची वारी सुरू कर. गुरु मानतोस ना मला? आहेत माझे गोरगरीब सगळे कष्टकरी, गड बांधून देतील मला. एक चिरा गाडीमध्ये आणून देत आहेत, काळजी करू नको. परत गेला, नोकरीवर गेला, आणि मी तिथं येतो आता 2 महिन्यानंतर. 2 दिवसावर वारी आहे, आणि मुलीचं असं झालंय 2 दिवसात पोरगी मरणार आहे. बाबांनी दिली आज्ञा. 9मीच्या दिवशी पोरीला घरी घेऊन आलेला निवृत्ती. 9मीच्या दिवशी घरी घेऊन आलाय, आरडाओरडा उठलाय सगळा, हो. आणि 10मी आली, निवृत्तीला आठवलं, माझ्या बाबांनी मला आज्ञा दिली होती की तू मला एकादशीला येऊन पंढरपुरात भेट. निवृत्ती, मी बाबांचं ऐकणार. पोरगी वाचवणं माझ्या हातात नाही, वाचवणं माझ्या, मी काही करू शकत नाही. एकुलती एक असली तरी ती मरणारच आहे. घरच्यांना न सांगताच निवृत्ती उठला आणि संध्याकाळच्या एसटीनं बसला आणि सकाळी जाऊन पंढरपूरमध्ये उतरला. मला वाटतंय अजून त्याची लेक अजून जिवंत आहे, आणि मी राहतो त्याच गल्लीत राहते, परळीमध्ये. ऐका, सिद्धेश्वर महाराज सकाळी चंद्रभागेचं स्नान, एसटीतून उतरला पहाटे, स्नान. आणि कालपासून 2 दिवसापासून ज्याच्या पोटात अन्नाचा कण नाही तो निवृत्ती बाबांच्या मठात गेला. बाबांचं दर्शन घेतलं. चेहरा पडलेला आहे, डोळ्यात अश्रू तरळलेत. सांगावं की सांगू नये, गुरूंची आज्ञा म्हणून इथपर्यंत आलोय. बाबांचं दर्शन घेतलं आणि बाबांना म्हणाला, बाबा चंद्रभागेचं स्नान झालंय, तुमचं दर्शन झालंय, मला जरा घाई आहे, मी निघू का गावाकडे? बाबांनी हाताला धरलं त्या निवृत्तीच्या आणि सांगितलं, बाबा, ए निवृत्ती,
काळजी करू नकोस. असा चेहरा पाडून बसायला काय झालं बाबा तुला? चेहरा पाडू नकोस निवृत्ती. मला माहित आहे, मला माहित आहे तुझ्या मागे काय चिंता लागली, का दुःखी आहेस, मी जाणतो रे. पण एक लक्षात ठेव, माझ्या शब्दाला पाळून तू पंढरीच्या वारीला आलास, इथं पंढरपूरमध्ये आलास, लेकराला तिथं सोडून देऊन आलास. निवृत्ती, तू आजच्या गाडीनं निघतोयस, उद्या सकाळी घरी पोचणार आहेस आणि एसटीतून उतरल्याबरोबर घराच्या जवळ गेल्याबरोबर तुझी 5 वर्षाची पोरगी येऊन तुला मिठी मारणार आहे पळत बाबा म्हणून. काय काळजी करतोस? काळजी करू नकोस. निवृत्ती परत निघाला, एसटीतून उतरला, पाठीमागे बायको आहे आणि हाताला धरलेली पोरगी दारात उभी आहे. निवृत्ती तिथं जातोय, तेवढ्यात ती पोरगी येऊन बापाच्या कमरेला मिठी मारते. पप्पा, भगवान बाबांनी ज्या सगळ्या डॉक्टरांनी सांगितलं होतं की 2 दिवसात लिकरू जाणार आहे, ते लिकरू रात्रीतून बरं होतंय आणि बापाला मिठी मारायला येते. आणि त्याच वेळी निवृत्ती तिथूनच हात जोडतोय. बाबा, शास्त्रीजी म्हणाले होते की तेव्हाचे 20,000 त्या पोरीनं बापाला सांगितलं. मी जेव्हा गादीवर बसलो 2004ला 1 रुपया खात्यावर नव्हता गडाच्या, आणि त्यावेळी मला पैशाची गरज होती. त्यावेळी मी रात्रभर झोपलो नाही, गादीवर तर बसलो. आता काय करू या गडासाठी? गादीवर तर बसलोय पण रुपये नाही, पैशाची गरज आहे. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशीच निवृत्ती 2 लाख रुपये घेऊन गडावर आला होता. ही बाबांची इच्छा होती. ज्या दिवशी गडावर रुपये नव्हता तेव्हाचे 20,000, आत्ता 2 लाख रुपये घेऊन बाबा म्हणले होते जेव्हा गडाला मला गरज लागेल त्या दिवशी मी तुला हाक मारीन. आणि निवृत्ती घेऊन आला होता 2 लाख रुपये. एवढी बाबांची प्रेरणा भक्तांच्या अंतकरणामध्ये. आणि रंजल्या गांजल्या दीन दलित समाजासाठी जमीन विका पण आधी शिक्षण शिका. शिकल्याशिवाय तुमच्या हातातला कोयता पडणार नाही. गळून कोयता पडला पाहिजे खाली. तुमच्या लेकराने हातात पेन पेन्सिल घेतली पाहिजे, हातात पुस्तक घेतलं पाहिजे आणि तुमचे पोरं अधिकारी झाले पाहिजेत. असं जर वाटत असेल तर जमीन विका पण आधी शिक्षण शिका. शिक्षणाशिवाय पर्याय नाही. 1948ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भेट, आणि तेव्हापासून बाबाने एकच मंत्र दिला लोकांना, माणसं हो, शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. शिक्षण घेतलेला माणूस सुपीक होतो. ज्ञानी माणूसच ज्ञानी भक्ती करू शकतो. म्हणून आपल्या लेकरांच्या हातात पेन्सिल वही द्या, त्यांना शाळा शिकवा. 9-10 वर्ष दऱ्या खोऱ्यात वाड्या वस्त्यावर जाऊन गावोगाव फिरून 18 पगड सगळा समाज आहे, त्या समाजाला आणि या महाराष्ट्राला एका संतानं फार मोठी दिशा दिली. आणि सगळ्यांचं कल्याण करण्यासाठी 10 वर्ष हा महात्मा फिरला. शिक्षणाशिवाय चांगली भक्तीसुद्धा करू शकत नाहीत. अंधश्रद्धा निर्मूलनासाठी अनेक गावात फिरून पशुहत्या बंद केल्या. 3 प्रकारचा यज्ञ भगवान बाबांनी केला. जाती जातीतले भांडणं मिटवले. दुसरा यज्ञ होता शिक्षणाचा आणि तिसरा यज्ञ होता अंधश्रद्धेविरुद्ध पशुहत्या बंदीचा. 3 यज्ञ 30 वर्षामध्ये बाबांनी पूर्ण केले. समाजाला दिशा दिली. उजडला 1965. आणि त्यावेळी फिरून फिरून लोकांपर्यंत पोचून टांग्यामध्ये आणि पायी प्रवास करून बाबा थकले होते. आता बाबांचं शरीर साथ देत नव्हतं. संक्रांत जवळ आलेली होती आणि बाबा आजारी पडले होते. अनेक भक्त एकत्र झाले. बाजीराव पाटील पठाडे, भास भारदे, बबनराव ढाकणे, सगळे माणसं एकत्र झाले. बाबांना विनंती केली पुण्याच्या रुबी हॉलला नेण्याची. बाबांना बळच उचललं. बाबांनी शेवटी बाबा जाणार आहेत म्हणून लोकांनी गर्दी केली. बाबांनी सांगितलं जातीवाद कधी करू नका. शेवटचे शब्द आहेत टांग्यामध्ये उभारून. बाबा टांग्यात उभारून बोलतायत लोकांना, फळीवर, मागच्या फळीवर उभारून.
जातीवाद कधी करू नका, जाती जातीत भांडणं कधी करू नका, सगळ्या जातींनी एकमेकाच्या हातात हात घालून राहा, तर तुमचा विकास होईल. जात जात करू नका, पायात पाय घालून एकमेकाला पाडू नका, कोणीच पुढं जाऊ शकणार नाही. म्हणून हातात हात घालून प्रगती करा. भगवान बुवा जरी नाही आला तरी हा भगवान बाबानं दिलेला विचार मात्र तुम्ही कधी टाकू नका. तुमचं सगळ्यांचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. हा संदेश दिला. रुबी हॉलमध्ये ॲडमिट झाले. फार मोठी कथा आहे. रुबी हॉलला ॲडमिट झाले. डॉक्टर ग्रँट, फार मोठे विद्वान डॉक्टर, त्यांची सेवा करत होते. बाबांना सगळ्या सुया लावल्या पायात हातात. बाबांचं शरीर साथ देत नव्हतं. डॉक्टर आले की बाबांनी म्हणायचं, डॉक्टर, जीर्ण झालेला कपडा फाटतच असतो. जीर्ण झालेला कपडा त्याला किती ठिगळं लावता हो, ठिगळं लावल्यामुळे तो काय टिकतो का? किती बी ठिगळं लावले तर तो चुर फाटत जातो. तैसे जीर्ण वस्त्र सांडीजे मग नूतन वेडीजे आणि देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाते. डॉक्टर, तुम्हाला कळत कसं नाही? माझ्या शरीराला कुठं कुठं तुम्ही सुया टोचताय हो. पुन्हा नर्स आल्या. बाबा म्हणाले, डॉक्टरांना बोलवा. डॉक्टर, माझ्यावर उपकार करा. माझं शरीर जाणार आहे. मला माहीत आहे ह्या शरीरानं खूप कष्ट केलेत, खूप फिरलोय, खूप कष्ट करून संप्रदाय जागवला आहे. डॉक्टर, ह्या नर्सला माझ्या अंगाला हात लावू नका म्हणून सांगा. असले तर पुरुष पाठवा, ह्या नर्सला हात लावू देऊ नका. डॉक्टर, माझ्या आईला सोडून माझ्या अंगाला कोणी स्पर्श केला नाही आतापर्यंत. शेवटी मरताना तरी कशाला या शरीराला ह्या स्त्रियांचा स्पर्श होऊ नये असं वाटतंय मला. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला. हो. आणि मग दिवस उजडला. 18 जानेवारी 1965चा दिवस, जानेवारी महिना. बाबांचं शरीर साथ देत नाही. नाथा मिसाळजवळ बसून आहे. बबनराव ढाकणे, बाजीराव पाटील, भास भारदे बसून आहेत. बाबा, अजून आपण मुंबईला जाऊ सांगितलं. आता तुम्ही इकडे मला कुठं उचलू नका. माझे ज्ञानोबाराय इथून जवळ आहेत. माझ्या ज्ञानोबारायांची संजीवन समाधी जवळ आहे. श्री क्षेत्र आळंदी जवळ आहे. ज्ञानोबारायांनी आता माझ्यावर कृपा करावी. ज्ञानेश्वरी वाचता वाचता माझा देह पडावा. आता आपण पारायण करूयात गडे. रात्रीची 12ची वेळ होती. रुबी हॉल नावाचा दवाखाना आणि ज्ञानेश्वरी उघडण्यात आली. नाथाला सांगितलं, मोठ्याने वाच. आपण सगळे पारायण करू. वाचत 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 नाथा पुढं जात होता. चुकलेली ओवी बाबा सांगत होते. नाथा वाचत वाचत आला त्या ओवीवर. का झाकली या घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा, तैस्या रीती पांडवा जो देह ठेवी. ही ओवी आली आणि नाथाला सांगितलं, मनुष्याच्या जीवनामध्ये नाथा थांब. माणसाच्या जीवनात ही ओवी सगळ्यात महत्त्वाची आहे. माणसानं असं जीवन जगावं आणि असं मरावं. तो नाथा म्हणला, कसं मरावं बाबा, मला काही कळेना झालंय. नाथा, बघ ना, वाच ना ओवी. नाथा तीच ओवी वाचत होता पुन्हा पुन्हा. का झाकली घटीचा दिवा, नेनो काय झाला केव्हा. बाबांनी मान अशी केली 3 वेळा, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा, मान अशीच टाकून दिली. ती ओवी खरी करून दाखवली. नेनो काय झाला केव्हा, तैस्या रीती पांडवा जो देह ठेवी. बाबाने आपला देह अनंतात विलीन केला. दुसऱ्या दिवशी तो देह टॅक्सीने परत आणण्यात आला. पाथर्डी, आता सांगायला वेळ नाही. 2 तासाची फक्त शेवटची बाबांच्या वैकुंठ गमनाची ही कथा आहे. पाथर्डीत लोकांनी पुष्पहार वगैरे आणून सगळा देह बुजवण्यात आला. इतके लोक आले. तोपर्यंत जसं काय आग लावावीन एखादं मोहळाचं पोळ भाजावन, माशा आंधळ्या व्हाव्यात, असे या दऱ्याखोऱ्यातले लोक बाबांची बातमी ऐकली आणि धावत पळत गडाकडे पळाले. आणि आजच्या दिवशी बाबा रुबी हॉलमध्ये गेले. रात्री 1:02 रात्री 1:02 आणि 19 तारखेला 19 जानेवारीला देह गडावर आणण्यात आला. संध्याकाळी 3-3:30ची वेळ. आणि त्यावेळेला बाबांना पांडुरंग परमात्म्याच्या खाली अगोदरच समाधीची तयारी केलेली होती. तिथं बसविण्यात आलं. पूर्वेकडे तोंड करण्यात आलं. बाबांनी पुष्पहारांनी, बाबांना पूर्ण पुष्पहार लोकांनी आणलेले, त्या पुष्पहारांनी बाबांचा देह, सुगंधी द्रव्यांनी बाबांचा देह दर्शनासाठी तिथं ठेवण्यात आला. परिसरातले सगळे लोक तिथं उपस्थित होते. एकच हंबरडा फुटला. अनाथांची, गोरगरिबांची, कष्टकऱ्यांची, 18 पगड जातीची माय, 18 पगड जातीचा बाप आज मायबाप आम्हाला सोडून गेला.
तुम्ही संत माय बाप कृपावंत काय मी पतित कीर्तिवाणू. तुकोबाराय जशी बोलले तसा प्रत्येक माणूस म्हणत होता. बायांनी आपल्या बोरमाळी तोडल्या, तिथंच एक एक मणी बाबांच्या समाधीत टाकला, कुणी कानातलं काढलं, कितीतरी बायांनी नाकातल्या नथी काढल्या आणि त्या समाधीमध्ये ठेवल्या. जिथं समाधी दिली बाबांना, सगळ्यांचा मायबाप, सगळ्या दीन दलित गोरगरीब कष्टकरी लोकांना भक्तीच्या मार्गाला लावणारा एक महान संत सगळ्यांना सोडून आजच्या दिवशी गेला. हे महाराष्ट्रासाठी बरं नाही. आणि त्या महात्म्याने दिलेली प्रेरणा, त्या महात्म्याने दिलेला मंत्र सगळ्यांनी जगावा अशी सगळ्यांच्या चरणावर मी विनंती करतो आणि माझ्या वाणीला विश्रांती देतो. विठो बार